हाय फ्रेंड, माझं नाव राज दुधवडकर. आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या अगोदरच्या ब्लॉगमध्ये आपण भगवान परशुराम भूमी पाहिली होती. त्यानंतर तिथूनच पुढे आपण आता आलो ते श्री स्वयंभू चंडिका देवीच्या मंदिरामध्ये. दापोली शहरापासून साधारण 1 तासाच्या अंतरावरती श्री स्वयंभू चंडिका देवीचे मंदिर आहे. या देवीची मूर्ती ही स्वयंभू आहे आणि ही मूर्ती एका दगडी गुहेमध्ये आहे. ही मूर्ती कशी सापडली आणि कोणाला सापडली याची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे, जी आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत. असं बोललं जातं की जमनापुरी नावाची एक व्यक्ती होती. या व्यक्तीला एक स्वप्न पडलं. त्याच्या स्वप्नामध्ये स्वतः देवी आली आणि देवीने त्याला एक्झॅक्ट लोकेशन सांगितले. या ठिकाणी माझी एक मूर्ती आहे, या लोकेशनपर्यंत पोहोचण्याचा मार्गही सांगितला. हे स्वप्न पडल्यानंतर जमनापुरी यांनी या देवीचा शोध घ्यायला सुरुवात केली. देवीने सांगितल्या ठिकाणी त्याला ही देवीची मूर्ती मिळाली. ही मूर्ती पाषाणाची होती. त्यानंतर जमनापुरी यांनी त्या मूर्तीची तसेच या परिसराची काळजी घेतली. कालांतराने श्री जमनापुरी यांनी याच मंदिराच्या परिसरामध्ये जिवंत समाधी घेतली, जी तुम्हाला आजही बघायला मिळते. आता आपण या गुहेमध्ये आलो आहोत. तुम्ही बघू शकता किती अंधार आहे या गुहेमध्ये. गुहेमध्ये प्रवेश करताना एका छोट्याशा दरवाजातून वाकून जावे लागते. आत आल्यावर आपल्याला दिसते ती काळ्या कभिन्न पाषाणाच्या गुहेत कोरलेली नंदादीपाच्या प्रकाशात उजळलेली मंगलमय आणि सोज्वळ शेंदूर चर्चित श्री चंडिका देवीची मूर्ती. अशी ही प्रसन्न मूर्ती पाहताच क्षणी आपले भान हरपते. देवीचे रूप जेवढे सुंदर तेवढेच रौद्रही भासते. देवीच्या भुया मोठ्या असून ती आपल्या नयनाने संपूर्ण परिसरावरती लक्ष ठेवून असल्याचे सांगतात. देवीला 4 हात असून तिच्या उजव्या हातात तलवार आहे. ही गुंफा पांडवकालीन असून पांडवांनी आपली दैवी शक्ती वापरून या गुंफेची निर्मिती केली असावी असे बोलले जाते. इतिहासामध्ये अशी ही नोंद आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी या ठिकाणी येऊन या देवीचे दर्शन घेतले होते. जर तुम्ही दापोली फिरायला येत असाल तर या देवीच्या ठिकाणी नक्की या. खूप छान असं मंदिर आहे देवीचं. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.